नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज 26 डिसेंबर 2023. आज आंतरजिल्हा बदलीसाठी यादी लागण्याची 100% गॅरंटी आहे की यादी ही आज लागणार आहे. कारण काल ख्रिसमसची सुट्टी असल्या कारणाने ख्रिसमसची सुट्टी होती. तरी पण जे काही अधिकारी आहेत आणि जे काही ज्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे तिथले कर्मचारी आहेत ते सुट्टीवर नव्हते. ते आंतरजिल्हा बदलीसाठी कामकाज हे पूर्ण करत होते. काल सुट्टी होती तरीही त्यांना कामं होते. आज 100% आंतरजिल्हा बदलीचे मॅसेज ज्यांची बदली झालेली आहे त्यांना ते नक्कीच जातील आणि आंतरजिल्हा बदलीची यादी आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. त्यानंतर पुण्यामध्ये आपली पवित्र पोर्टलची जाहिरात आणि शिक्षक भरती होण्यासाठी खूप महत्त्वाची बैठक सकाळी 8:30 वाजता सुरू झालेली आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदली पवित्र पोर्टलला जाहिराती देणे किंवा परिपत्रक निवेदनं न काढता डायरेक्ट सूचना देणे की काही ना काहीतरी सकारात्मक गोष्टी या आजपासून तर 31 तारखेपर्यंत 1 तारखेपर्यंत आपल्याला सकारात्मक गोष्टी बघायला मिळतील. त्यामध्ये बऱ्याच सकारात्मक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, जाहिराती बघायला मिळतील. त्यानंतर आपल्याला पसंती क्रम पण बघायला मिळतील. काही ना काहीतरी यावर्षी शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक गोष्ट शिक्षक भरतीसाठी होणार आहे. कारण शासनाला पण काही ना काहीतरी सकारात्मक गोष्ट करायची आहे. बरेच जण निगेटिव्ह बोलतात की शासनाला शिक्षक भरती करायचीच नाही आहे. तर खूप महत्त्वाची मीटिंग ही आज आहे, सुरू आहे. तर काही ना काहीतरी चांगली गोष्ट आपल्याला कळावी. बऱ्याच जणांना निगेटिव्ह विचार येतात मनामध्ये, तर निगेटिव्ह विचार करू नका. थोडे रिलॅक्स म्हणून सध्या तरी सोशल मीडिया वगैरे वगैरे या गोष्टींपासून दूर राहा. कारण बऱ्याच ठिकाणी बरेच असे व्हिडिओ आणि बऱ्याच अशा गोष्टी मॅसेज फिरत आहेत की 50% कपात होणार आहे. तर नाही, जोपर्यंत तुम्हाला आयुक्तांच्या सहीचं किंवा आयुक्तांच्या शिक्क्याचं सहीचं जोपर्यंत परिपत्रक दिसत नाही तोपर्यंत कोणाच्याही मॅसेजवर कोणाच्याही व्हिडिओवर तुम्ही विश्वास ठेवू नका. इतकंच मला म्हणायचं आहे. 10% त्यांनी कपात केली. काल ज्या दिवशी त्यांची नागपूर येथे मीटिंग होती त्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी परिपत्रक काढलं. पण काही वेळेस अफवा फिरते आहे बरेच 2-3 दिवसापासून. तर 50% पदं कपात होणार आहे. तर असं काही होणार नाही. 10% कपात झाली, 70% पद भरती होणार आहे तर ती स्वीकारा आणि जरा सकारात्मक गोष्टी होतील याकडे लक्ष द्या. आंदोलनं हे होऊ शकत नाही. कारण शासनाला पण काही ना काहीतरी निर्णय हा लवकरात लवकर घ्यावा लागेल. त्यामुळे आंदोलन होतं की नाही हे माहीत नाही. पण आज काही ना काहीतरी आपल्याला सकारात्मक गोष्टी मिळणार आहे. आज दत्त जयंती आहे. ज्यांचा श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल, दत्तगुरूंवर विश्वास असेल, तुमचा कुठल्याही देवावर विश्वास असेल, मी असं म्हणत नाही की मी जे सांगते आहे ते काहीतरी धार्मिक अंधश्रद्धा वगैरे असं आहे. पण मी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी सांगते आहे की आजचा दिवस हा चांगला आहे. दत्त जयंती आहे. सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी. शिक्षक भरतीला सुरुवात लवकरात लवकर व्हावी. कारण 1 सप्टेंबरला आपण पवित्र पोर्टलला नोंदणी ही सुरू झाली 1 ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान आणि 22 सप्टेंबरला आपले पवित्र पोर्टलचे फॉर्म भरून पूर्ण झाले. मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने झाले. 3 महिने होऊ नये आपली शिक्षक भरती जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत. तर उद्यापर्यंत काही ना काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतील. परवापर्यंत 28 तारखेपर्यंत काही ना काहीतरी घडामोडी घडतील आणि आपल्याला काही ना काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे.
जे वाईट विचार करतात त्यांच्यासाठी सांगते आहे की थोडासा संयम ठेवा. आपण 10 महिने झाले वाट बघतो आहे, पण आता प्रत्येकाचा संयम सुटत चालला आहे. काही ना काहीतरी मिळवण्यासाठी माणूस आक्रमक होत आहे. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी एखाद्या वेळेस एखाद्या लहान मुलाला म्हटलं की तुला चॉकलेट घेऊन देतो, तसं चॉकलेट घेऊन देतो 10व्यांदा त्या मुलाने जर चॉकलेट मिळालं नाही तर तो रडतो. तसं आपली शिक्षक भरती होणार आहे, पवित्र पोर्टल सुरू होणार आहे, जाहिराती येणार आहेत, 15 दिवसात येणार आहेत, 5 तारखेला येणार आहेत. असं करत करत शेवटी काही जण आक्रमक होतील. त्यामुळे शासनालाही निर्णय घ्यायचा आहे. बघूया, 1 तारखेपर्यंत वाट बघतील, फार तर 5 तारखेपर्यंत वाट बघतील. काही ना काहीतरी सकारात्मक गोष्टी या नक्कीच घडतील. चांगला विचार करा. आजचा चांगला दिवस आहे, तर काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील. सकाळी माहिती मिळाली, त्यामुळे मनाला जरा समाधान वाटलं की आपली शिक्षक भरती होऊ शकते किंवा होणार आहे. तर ज्या काही पेसा क्षेत्राच्या पालघरची जी काही पेसा क्षेत्राची समावेशांची परिपत्रक होतं किंवा वेळापत्रक होतं ते आज आहे. आज 26 तारीख आहे. आज आहे त्यांचं ते समावेश समुपदेशनचं जे काही आहे, ज्यांची निवड झालेली आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात ज्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही पात्र आहात, पण काहींकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, काहींकडे बरेच डॉक्युमेंट्स नव्हते, तर ते डॉक्युमेंट्स चेक करण्यासाठी तुम्हाला आज बोलवलेलं आहे. ज्यांना बोलवलेलं आहे त्यांनी नक्कीच सहभागी व्हा, कारण पेसा क्षेत्रात जागा जास्त आणि विद्यार्थी संख्या कमी अशी गंमत झालेली आहे. आणि प्राधान्यक्रम कसा द्यावा, कुठे द्यावा याचे व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा, की शिक्षक भरती केव्हा होणार आहे मग निगेटिव्ह असे व्हिडिओ बघत जाऊ नका. त्यामुळे माणसाची मनस्थितीही खराब होत जाते. तर बघा, माझे विचार, माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करा. TETच्या विद्यार्थ्यांना पण सांगावंसं वाटेल, जे TETचा अभ्यास करता आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मला एकच सांगायचं आहे की TETचा अभ्यासही तुम्ही थोडा सुरू करा. धन्यवाद.